मला सुद्धा यांनी सेटिंग अशी फिट करून ठेवलेली आहे, सगळा आयटी किंवा सोशल मीडिया यांचा ऑपरेट केला जातो तो रोहित पवारांकडनं केला जातो। माझ्या विरोधात रचलेला ह्यो ट्रॅप गरिबाचं काम करतोय ना मी, मला बदनाम करायचं। Manikchand Oxyrich, proudly Indian. आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगेंना आता नडायचंच असं ठरवलंय। जरांगेंच्या मागे महाविकास आघाडीचे नेते असल्याचा थेट आरोप राजेंद्र राऊतांनी केलाय। एवढंच नाही तर जरांगेंच्या मागे रोहित पवार आहेत असा आरोप राऊत यांनी केला। त्याला जरांगेंनीही उत्तर दिलंय। या दोघांमध्ये नेमकं काय घडलं ते पहा। या ठिकाणी कुणी जरी आवाज उठवला तर आता मी बघतोय 3 दिवस झाले, मला सुद्धा यांनी सेटिंग अशी फिट करून ठेवलेली आहे, सगळा आयटी किंवा सोशल मीडिया यांचा ऑपरेट केला जातो तो रोहित पवारांकडनं केला जातो। आणि प्रामुख्यानं परभणी बीड जालना हिंगोली या टापूमध्ये जास्त मीडिया आणि जालनामध्ये ह्याचं केंद्रबिंदू आहे असं आम्ही पण शोधून काढलेलं आहे। कारण आम्हाला पण काही माहिती पूर्ण मिळणारी त्या ठिकाणची माणसं या ठिकाणी मला भेटून गेले आणि त्या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट टाकायच्या, तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्स मिळतो असं दाखवायचं, सगळं रोहित पवार याचं मेंटेन त्या ठिकाणी केलं जातंय। जर कुणी बोललं ह्यांचं त्या यांना प्रश्न विचारला लगेच फोन चालू करायचे त्या व्यक्तीला, कुणी पण असू द्या, सर्वसामान्य असू द्या। माझ्या अगोदरच्यांना बराच अनुभव आला, फोन करायचा, अरे तुरे बोलायचं, कुठंतरी शिवीगाळी करायचं। ही तुम्ही माझ्या पत्रकार बांधवाला मी दाखवतो, मी आता 2 फोन उचलले, मी माझ्या स्टाईलनं उत्तर दिलं, परत मला काही जाणकारांनी सल्ला दिला की भाऊ तुम्ही काय फोन वगैरे उचलू नका, परंतु हे बंद करा। आमच्याजवळ पण मराठा बांधव आहेत, गरजवंत मराठा माझे पण लहानपणापासूनचे सहकारी आहेत, आम्ही असंख्य मंडळी आहेत। तुम्ही जर असे फोन करून शिव्यागाळी करायला लागले तर जशा तसं प्रत्युत्तर दिलं जाईल, इतकं काय सोपं समजू नका तुम्ही, असं कुणाला हलक्यात घेऊ नका। फक्त माझी एवढी नम्रतेची विनंती की जी मराठा चळवळ आहे त्या चळवळीला गालबोट कोणी लागू देऊ नका। कारण मी आज एक मराठा आमदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांना गरजवंताला मी सांगू इच्छितो, मी सुद्धा मागणी केलेली आहे की जी नौटंकी चाललेली आहे, जे समाजाच्या नावावरती कुणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतंय, हे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणीच मी पण करतो, मी पण काही इतका कच्चा खिलाडी नाही। हे ट्रॅप हे माझ्या विरोधात रचलेला, माझ्या विरोधात रचलेला ह्यो ट्रॅप आहे। मला गरिबाचं काम करतोय ना मी, मला बदनाम करायचं। मला एक नाही कळतो, तुम्हाला का असं वाटतं की गरीब मोठा होऊ नये मराठा? का वाटतं? मराठ्यांचेच लोक मराठ्यांच्याच विरोधात बोलायला लागले, ते बी पक्ष आणि नेता मोठा करायसाठी। का तुम्हाला गरीब मोठा होऊ वाटत नाही? एकदा बघा ना विचारून गरीबाला, ज्यांचे प्रमाणपत्र मिळालेत त्यांचे। आता परभणीचं एक मुलगा आणि ते येणार आहेत, MBBSला नंबर लागलाय, बघा त्यांचा काय आनंद आहे। का तुम्हाला गरीबाचे लेकरं असे MBBS झालेले, इंजिनियर झालेले बघायचे नाहीत, MD झालेले बघायचे नाहीत, अधिकारी झालेले बघायचे नाहीत? का एवढा जळफळाट आहे तुमचा पक्ष आणि नेता मोठा करायसाठी? की कोणची बाजू घेऊन चाललात तुम्ही पुढं? काय प्रश्न आहे? हां, काय प्रश्न? त्यांच्याकडून लिहून आणा। हे राजकीय प्रश्न नाही का? त्यांच्याकडून लिहून आणा, हे राजकीयच प्रश्न आहे ना? ही काय सामाजिक प्रश्न आहे का? त्यांच्याकडून लिहून आणा। हां, तुम्ही एक म्हणा मला ओबीसीतून मागणी कर, मी जर चुकीची मागणी करत असलो तर मग ते म्हणायचं हे कर। हे काय आणलं कुठून? हे ते त्याचं काय आणि याचं काय, हे प्रश्न ते प्रश्न, हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांची शाळा आहे। जरांगेंच्या मागे रोहित पवार आहेत या राजेंद्र राऊतांच्या आरोपाबद्दल आणि राऊतांमागे फडणवीस आहेत या जरांगेंच्या आरोपाबद्दल आपल्याला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।